हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्टली लिपस्टिक ही आपल्या लिप्सवर कशी अप्लाय करायची हे दाखवणार आहे। काही 3 स्टेप्स सांगणार आहे, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। त्या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केलात तर तुमचे लिप्स हे लिपस्टिक लावल्यानंतर अजिबात कोरडे पडणार नाहीत किंवा तुमच्या ओठांवर असे रिंकल्स किंवा तुमचे ओठ हे फुटलेले फाटलेले अजिबात तुम्हाला मिळणार नाही। तर फ्रेंड्स, मी ज्या काही तुम्हाला 3 स्टेप्स सांगणार आहे त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। आता त्या 3 स्टेप खूप इझी आणि तुम्ही इझिली फॉलो करू शकता। चला तर मग बघूया अशा कुठल्या 3 स्टेप्स आहेत की ज्या आपण फॉलो केल्या तर आपली लिपस्टिक हे परफेक्टली आपल्याला लावता येणार आहे आणि आपल्या लिप्सला एक परफेक्ट लुक येणार आहे। चला तर मग फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया। त्यातली फर्स्ट स्टेप आहे एक्सफोलिएशन। आता आपले ओठ जर आपण एक्सफोलिएट केलेच नाही तर ते मॉइश्चराइज दिसणार नाही, त्यामुळे आपल्याला आपले ओठ हे एक्सफोलिएट करून घ्यायचे आहे। तर फ्रेंड्स, इथे मी एक्सफोलिएशन साठी हा ब्रश घेतलेला आहे, तर तुम्ही साखर देखील यूज करू शकता। आपल्या घरामध्ये इझिली साखर ही अवेलेबल असते, तर तुम्ही साखर देखील इथे यूज करू शकता। मी इथे एक्सफोलिएशन साठी ब्रश घेतलेला आहे। आता ह्या ब्रशने आपल्याला आपल्या लिप्सला थोडंसं स्क्रब करायचं आहे, त्याने व्यवस्थित आपले लिप्स हे एक्सफोलिएट होणार आहे। चला तर मग आपल्याला कसं एक्सफोलिएट करायचं हे मी तुम्हाला दाखवते। तसे लिप्स हे आपल्याला ओले करून घ्यायचे आहे आणि लिप्सवर असं थोडंसं स्क्रब करायचं आहे। हे बघा, मी इथे स्क्रब करत आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लिप्सला असं थोडंसं स्क्रब करायचं आहे। तर फ्रेंड्स, ही होती आपली पहिली स्टेप। जर तुम्ही तुमचे ओठ हे छानपैकी एक्सफोलिएट केले तर तुमच्या लिप्सला एक छान लुक येणार आहे। त्यानंतर दुसरी स्टेप आहे मॉइश्चरायझिंग। तर त्यासाठी आपल्याला व्हॅसलीन हे वापरायचं आहे। तर हे व्हॅसलीन आपल्या ओठांना मॉइश्चराइज ठेवतं, व्यवस्थित आपल्या ओठांना एक ग्लॉसी लुक व्हॅसलीनने येतो। आपल्याला काय करायचं आहे, हे व्हॅसलीन असं घ्यायचं आहे आणि ते आपल्या ओठांवर व्यवस्थित असं अप्लाय करायचं आहे। आणि हे व्हॅसलीन अप्लाय केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ ते तसंच ठेवायचं आहे। म्हणजे व्हॅसलीन अप्लाय केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ तसंच बसायचं आहे, जोपर्यंत हे व्हॅसलीन आपल्या ओठांना व्यवस्थित सेट होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला थोडासा वेळ जाऊ द्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही ही नेक्स्ट स्टेप फॉलो करू शकता। तुम्ही जर ही स्टेप फॉलो केली तर तुमच्या लिप्सला एक छान लुक येणार आहे। तर नंबर 3 स्टेप आहे लिप लायनर। लायनर लावल्याने काय होतं की आपल्या ओठांना एक डिफाईन असा शेप मिळतो आणि आपण जेव्हा लिप लायनर वापरतो तेव्हा आपली लिपस्टिक ही बाहेर इकडे तिकडे जात नाही। त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की लिप लायनर हे नक्की वापरा। चला तर मग आपल्याला लिप लायनर हे कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते। फ्रेंड्स, अशा प्रकारे लिप लायनर जर आपण यूज केलं तर आपली लिपस्टिक ही इकडे तिकडे जात नाही आणि आपल्या लिपस्टिकला एक छान लुक येतो। त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन लिप लायनर हे तुम्ही नक्की यूज करा। ही होती आपली तिसरी स्टेप। आपली आता लास्ट स्टेप आहे लिपस्टिक कशी लावायची। तर हे बघा, मी इथे नायकाची लिपस्टिक घेतली आहे। ती तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्हाला लिप्ससाठी शार्प लुक हवा असेल तर तुम्ही ब्रश ट्राय करा, कारण ब्रश जर तुम्ही ट्राय केला तर तुम्हाला ती लिपस्टिक व्यवस्थित तुमच्या कॉर्नरलाही शार्प लुक हा येणार आहे। ते मी आज तुम्हाला ब्रशनेच लिपस्टिक लावून दाखवणार आहे। ब्रश जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला एक छान प्रकारे लिप्स मिळतात, कारण हे लिपस्टिकचं जे ऍप्लिकेटर असतं याने काय होतं की आपली लिपस्टिक ही बाहेर जाण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की ब्रशच वापरा। चला तर मी तुम्हाला दाखवते ब्रशच्या हेल्पने आपल्याला लिपस्टिक ही ओठांना कशी लावायची आहे। आपण आपले जे कॉर्नर्स आहेत ते व्यवस्थित फील करू शकतो, जे की एका ऍप्लिकेटरने अजिबात व्यवस्थित फील होत नाही। त्यामुळे तुम्ही ब्रश हा नक्की ट्राय करा।
इथे आपली परफेक्टली लिपस्टिक ही अप्लाय करून झालेली आहे। अशी छान पैकी शार्प लुक आपल्या लिप्सला येतो। म्हणूनच मी तुम्हाला सजेस्ट करेन की लिपस्टिक लावण्यासाठी ब्रश हा तुम्ही नक्की वापरा। फ्रेंड्स, हा होता माझा आजचा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की परफेक्टली लिपस्टिक ही कशी अप्लाय करायची, त्यासाठी कुठल्या 3 स्टेप्स या फॉलो करायच्या। या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुमची लिपस्टिक ही लॉंग लास्टिंग साठी टिकेल आणि तुमच्या लिप्सला एक छान पैकी शार्प लुक हा मिळणार आहे। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा। म्हणजे काय होईल, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।